नमस्कार, मी ज्योती होम कुक्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत अगदी खमंग मऊ लुसलुशीत असा प्रसादाचा शिरा. चला तर बघूया यासाठी काय काय साहित्य लागतं. हा शिरा प्रसादाचा आहे, त्याच्यामुळे याचं जे माप आहे ते सगळं सव्वाच्या मापामध्ये असणार. 1.25 ग्रॅम रवा, 1.25 ग्रॅम तूप, त्याचप्रकारे 11 बदाम, 11 काजू, 11 मनुके आणि थोडीशी वेलची पावडर. त्याचप्रमाणे 1 केळ, 1.25 ग्रॅम साखर आणि 250 ग्रॅम एवढं दूध आहे. तुम्ही दूध आणि पाणी हे अर्ध घालू शकता. गॅस चालू करून एक कढई त्याच्यावरती ठेवून द्यावी. कढई थोडी गरम झाली की त्याच्यामध्ये तूप वितळण्यासाठी काढून घ्यावं. आपलं तूप हे छान वितळलेलं आहे. मी इथे गाईच्या तुपाचा वापर केलेला आहे. प्रसाद करताना नेहमी गाईच्या तुपामध्ये करावा असं म्हणतात. तुम्हाला जर म्हैशीच्या तुपामध्येही करायचं असेल तोही तुम्ही करू शकता. तूप छान मेल्ट झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण बारीक रवा जो आहे आपला तो मिक्स करून घेऊ आणि तूप आणि रवा हे छान एकजीव करून घेऊ. गॅस आता मीडियम ठेवायचा आहे, फास्ट ठेवू नये, नाहीतर आपला जो रवा आहे तो करपण्याची शक्यता आहे. रवा आणि तूप हे एकमेकांमध्ये मस्त असे मिक्स झालेले आहेत. हा रवा सतत हलवत राहावं. आता तुम्ही बघू शकता रव्याने तूप सोडायला सुरुवात केलेली आहे. साधारणतः 5 ते 7 मिनिटं, जास्तीत जास्त 10 मिनिटं हा कमी गॅसवरती तुपामध्ये रवा भाजून द्यायचा आहे. रवाने तूप सोडलेला आहे याचा अर्थ रवा छान भाजलेला आहे. तर आता मग याच्यामध्ये केळ टाकून घ्यायचा आहे. त्यासोबत ड्रायफ्रूट सुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकता. पिकलेलं केळ, ड्रायफ्रुट्स आणि भाजलेला रवा हे छान एकजीव करून घ्यायचं आहे. प्रसादाच्या शिऱ्यासाठी तुम्ही जे केळ वापरणार आहात ते शक्यतो पिकलेलं असावं आणि बारीक पीसमध्ये कट केलेलं असावं, जेणेकरून ते केळ रव्यामध्ये छान मिक्स होईल आणि त्याचा फ्लेवरही छान लागेल. केळ रवा हा सतत हलवत राहावा. उलटण्याच्या साह्याने छान असा मॅश करून घ्यावा. जर तुमच्याकडे मॅशर असेल तर त्याचाही उपयोग इथे केला तरी चालू शकतो. काही लेडीज या जे केळ आपण वापरतोय ते शिरा झाल्यानंतर लास्टच्या स्टेजला घालतात, पण असं न करता केळ हे नेहमी सुरुवातीला घालावं, जेणेकरून आपला जो प्रसादाचा शिरा बनणार आहे तो काळा दिसणार नाही आणि कुठेही आपल्याला केळ हे लागणार नाही, फक्त त्याचा एक फ्लेवर लागणार आहे. त्यासाठी ही स्टेप खूप गरजेची आहे. खूप छान पद्धतीने इथे केळ आणि रवा हा मॅश करून छान असा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, शिरा हा फक्त गोड पदार्थ नाही. गणपती बाप्पा असो वा सत्यनारायण पूजा असो वा कोणताही कार्यक्रम असो, तो शिऱ्याशिवाय हा अपूर्णच आहे. तुम्हालाही असा शिरा करायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओमध्ये सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी ह्या फॉलो करा. आता वेळ झालेली आहे शिऱ्यामध्ये दूध घालण्याची. दूध हे गरम केलेलं आहे, त्यामुळे एकदम शिऱ्यामध्ये ओतू नये, नाहीतर गुठळ्या होतील. दूध हे हळूहळू अंदाज घेत ओतावं, जेणेकरून दूध आणि शिरा यांच्या गुठळ्या बनणार नाहीत आणि दूध आणि शिरा हे छान एकजीव होतील. दुधाऐवजी तुम्ही इथे पाण्याचा वापरही करू शकता. दूध आणि शिरा हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. मंद गॅसवरती हे छान असं फुलण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता संपूर्ण दूध हे रव्याने शोषून घेतलेलं आहे आणि त्याची क्वांटिटी थोडीशी फुगलेली आहे. रवा छान दुधामध्ये शिजण्यासाठी त्याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं मंद गॅसवरती हा शिरा ठेवून द्यायचा आहे. 5 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपला हा शिरा खूप छान असा झालेला आहे. त्याला छान असं एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे. खालती वरती उलटं सुलटं सगळीकडून हलवायचं आहे आणि आता लास्टची स्टेज
ती म्हणजे साखर. साखर ही नेहमी लास्टला घालावी. काय काय लेडीज ह्या अगोदर साखर घालतात, त्यानेही आपला शिरा काळा पडू शकतो. त्यासाठी साखर ही नेहमी लास्टला घालावी. मस्त अशी 1 वाटी साखर आणि रव्याचं प्रमाण हे नेहमी एकसारखं असावं. तेव्हाच तुमचा रवा म्हणजेच प्रसादाचा शिरा हा छान बनणार आहे. साखर ही शिऱ्यामध्ये छान अशी मेल्ट करून घ्यायची आहे. वा, माझं संपूर्ण जे घर आहे ते या शिऱ्याच्या वासाने प्रसन्न झालेलं आहे. इतका सुंदर सुवास या शिऱ्याचा येत आहे. तुम्ही बघू शकता माझा शिरा हा किती छान लुसलुशीत मऊ असा झालेला आहे. तुम्हालाही असाच शिरा करायचा असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. आता लास्टला जेव्हा तुमचा शिरा बनणार आहे तेव्हा त्याच्यामध्ये वेलची पूड घालायला विसरू नका आणि गॅस बंद करा. आपला हा प्रसादाचा शिरा तयार आहे खाण्यासाठी. सर्वप्रथम देवाला नैवेद्य दाखवून सर्वांसोबत प्रेमाने वाटून खा. आता आपला मऊ लुसलुशीत असा शिरा तयार आहे. त्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब, लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.